सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला 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 सत्य तू जय हो सत्य तू विठ्ठला श्रीराम जय राम जय जय राम 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 गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय ब्रह्मयोगी शिकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा उत्तानपाद नावाचा राजा होता आणि त्या राजाला 2 पत्न्या होता. राजाला किती पत्न्या होत्या? 2. राजाचं नाव आहे उत्तानपाद. राजाला पत्न्या आहे 2. एका पत्नीचं नाव आहे सुनीती, जिच्या सोबत पहिले विवाह झाला. तिला मूलबाळ होत नाही म्हणून दुसरी पत्नी केली. तिचं नाव आहे सुरुची. आणि सुरुचीला ज्यावेळेस दिवस राहिले त्याच वेळेस सुनीतीला सुद्धा दिवस राहिले. दोघींनाही मुलंच झाले. सुरुचीच्या मुलाचं नाव ठेवलं उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचं नाव ठेवलं ध्रुव. आता सुनीतीचा मुलगा आहे ध्रुव. त्याचे विचार कसे राहतील? चांगले. सुरुचीचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे उत्तम. मुलगा आहे, बाळ आहे, चांगलाच आहे, बेकार म्हणता येणार नाही. पण मुद्दा येतो सुनीतीचा आणि सुरुचीचा. हा ध्रुव खेळता खेळता त्या सिंहासनापर्यंत पोहोचला आणि सिंहासनावर जाऊन बसला. हे दृश्य त्या सुरुचीनं पाहिलं आणि जसं सुरुचीला तो ध्रुव सिंहासनावर बसताना दिसला, तिनं त्याचा हात धरला आणि त्याला खाली ओढलं. खाली ओढल्याबरोबर तो ध्रुव खाली पडला आणि जसा ध्रुव खाली पडला रडायला लागला आणि रडत रडत त्याच्या आईजवळ गेला. आई, मला सुरुची आईनं त्या सिंहासनावरती बसलो होतो, हात धरून खाली ओढलं, मला पाडलं. आता काय करावं? ती सुनीती म्हणायला लागली, बाळा काही नसेल, मला का त्या ठिकाणी तिने बसू नाही दिलं? मला अशा ठिकाणी बसायचं आहे. मला उठ नाही म्हटलं पाहिजे कोण? असं ठिकाण सांग. त्यावेळेस ती सुनीती सांगायला लागली, म्हणे बाळा, असं ठिकाण तर तुला देवच प्राप्त करून देऊ शकतो, भगवंतच प्राप्त करून देऊ शकतो. असं ठिकाण कुठं आहे? हा भगवंत कुठं आहे? हा देव. बेटा, त्या देवाला प्राप्त करण्यासाठी
साधना करावी लागते. कुठं करावी लागते साधना? जंगलात जावं लागते, ध्यान करा लागते, नामस्मरण करा लागते, मग भगवंत भेटते. तसा नसते भेटत. मग मी जंगलात जाईल, त्या देवाचं ध्यान करेल, त्या देवाला प्राप्त करून मला जे स्थान पाहिजे ते स्थान त्या भगवंताला मी मागेल. निघाला ध्रुव जंगलाच्या दिशेने. घनदाट अरण्यामध्ये पोहोचला आणि त्या ठिकाणी कुठं आहे देव, कुठं आहे देव, साधना कशी करायची माहित नाही, कसं देवापर्यंत पोहोचायचं माहित नाही. महर्षी नारद आकाश मार्गाने चालले होते. त्यांना एक 5 वर्षाचा मुलगा एवढ्या मोठ्या घनदाट अरण्यामध्ये कशाला आला असावा याचा विचार करायला लागले. त्याच्या जवळ आले, बाळा कशाला आला इकडे? तर ध्रुव संस्कारी होता. ध्रुव म्हणायला लागला, महाराज संपूर्ण घडलेला इतिहास सांगितला आणि म्हणायला लागला की मला अशा ठिकाणी बसायचं आहे की मला तिथून कोणीच उठ म्हटलं नाही पाहिजे. अशा ठिकाणी मला बसायचं आहे महाराज, आणि मला त्या भगवंताकडून हे प्राप्त करायचं आहे. यासाठी मला भगवंत प्राप्तीसाठी काय करावं लागेल हे सांगा. आपण संत दिसत आहात, हा मार्ग आपण मला दाखवावा अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो आहे. त्यावेळेस महर्षी नारद सांगतात, बेटा तुला जप करावा लागेल. कोणता जप करू? त्यावेळेस त्या ध्रुवाला मंत्र दिला नारदानी, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जाप करा. मंत्राचा जाप सुरू केला. 5 वर्षाचा बालक आहे, 8 दिवस झाले जाप करत आहे. पोटात अन्न नाही आणि पाणी सुद्धा त्याने ग्रहण केलेलं नाही आहे आणि साधना चालू आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय जाप सुरू आहे. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला आणि ही बातमी नारदाने भगवंतापर्यंत पोहोचवली. एक मुलगा साधना करत आहे, इकडे देवाला कसं तरी व्हायला लागलं. महिना झाला, या मुलाने काही खाल्लेलं नाही आहे, हा नुसतं जप करतो आहे. भगवंत त्याला लवकरच प्रसन्न होऊन त्याच्या भेटीसाठी आले. महर्षी नारद सुद्धा सोबत आले. त्यावेळेस भगवंत म्हणतात, बेटा बोल काय पाहिजे आहे? त्यावेळेस ध्रुवाने डोळे उघडले आणि सर्वात आधी नमस्कार कुणाला केला? नारदाला, देवाला नाही, नारदाला सर्वात आधी नमस्कार केला. देव म्हणाले, माझ्यापेक्षा नारदाचा अधिकार मोठा झाला का? संत कबीरदास महाराज असं म्हणतात कि गुरु गोविंद दोनों खड़े कांके लागू पाव, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो दिखाय. हा गोविंद जर कोणी मला दाखवला असेल तर माझ्या गुरुनी दाखवला. आणि त्याने गुरु कोणाला मानलं होतं? तर महर्षी नारदाला. म्हणून गुरुचं फार मोठं महत्व शास्त्राने सांगितलेलं आहे. कबीरदास महाराजांनी किती सुंदर सांगितलं, गुरु गोविंद दोनों खड़े कहाँ के लागू. गुरु गोविंद दोनों खड़े कहाँ के लागो पार.
बलिहारी गुरु आपने गोविंद दियो दिखाय कबीरा गोविंद दियो दिखाय। गुरु गोविंद दोनों खड़े कहाँ के लागू पाओ बलिहारी गुरु आपने गोविंद दियो दिखाय। मी सर्वात आधी जर कुणाच्या पाया पडेल तर माझ्या गुरुच्या, कारण मला गोविंद जर कुणी दाखवला असेल तर माझ्या गुरुनी दाखवलेला आहे। गुरुचं फार मोठं महत्व आहे। त्या ठिकाणी सर्व घडलेला दृष्टांत, सर्व घडलेला इतिहास ध्रुवानी सांगितला आणि देवानी त्या ठिकाणी वरदान दिलं ध्रुवाला की आता तू घरी जा, जो राज्य कारभार आहे तो चालव आणि ज्या दिवशी हा देह त्यागशील त्या दिवशी तुला जे पाहिजे ते मिळेल। मग काय मिळेल तर त्याने सांगितलं, ध्रुवानी मागितलं, जे मागितलं ते दिलं। मला अशी जागा द्या की त्या जागेवर मी बसल्यानंतर मला कोणी उठ म्हणावं, अशी जागा मला नाही पाहिजे। ज्या ठिकाणी मी बसलो तिथून मला उठ कोणीही म्हणू नये अशी जागा मला आपण द्यावी। त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं की सर्व राज्य कारभार तुम्ही चालवा, त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही देह त्याग कराल त्यावेळेस तुम्हाला एक असं पद देईल, अढळ पद, की ज्या पदावर तुम्ही आहे तिथून कोणीच तुम्हाला हटू शकणार नाही। आजही ध्रुव तारा म्हणून चमकत आहे, ज्याला आपण ध्रुव तारा म्हणतो तो आहे हा ध्रुव। वयाच्या 5व्या वर्षी त्यानं ही साधना करून भगवंत प्राप्त करून ते अढळ पद प्राप्त केलं। ध्रुव बाळ 5 वर्षाचे, तुकडोजी महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं आहे भजनामध्ये। ध्रुव बाळ 5 वर्षाचे नाम स्मरणी तवनाचे। ध्रुव बाळ 5 वर्षाचे ध्रुव बाळ 5 वर्षाचे ध्रुव बाळ 5 वर्षाचे नाम स्मरणी तवनाचे। नाम स्मरणी नाचे ध्रुव बाळ 5 वर्षाचे नाम स्मरणी तवनाचे। दिधले स्थळ ते मोक्षाचे, दिधले स्थळ ते मोक्षाचे। अढळ पदासी नेऊनी त्या जगदीशा वाचुनी। मज नाही कुणाची आशा, मज नाही कुणाची आशा। त्या जगदीशा वाचुनी, त्या जगदीशा वाचुनी। मज नाही कुणाची आशा, त्या जगदीशा वाचुनी। आजही ध्रुव तारा हा अढळ आहे, त्याची जागा कधीच बदलत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे। असो त्या ठिकाणी ब्रह्मयोगी शुकाचार्य सांगतात, राजा आला साप त्याला भिवू नको, चढला अंगावर तरी हाकलाच्या भानगडीत पडू नको राजा। काय म्हणतात ब्रह्मयोगी शुकाचार्य, काय म्हणतात? आला साप त्याला भिवू नको। ओम दादा काय म्हणतात? ब्रह्मयोगी शुकाचार्य काय म्हणतात? काय म्हणतात? आला साप त्याला भिवू नको राजा, चढला अंगावर तरी हाकलाच्या भानगडीत पडू नको। पण मात्र हरे नमः म्हणायला
विसरू नको. हरे नमः हरे नमः. मीच म्हणतो, तुम्ही नका म्हणू, काही चिंता नका करू. मी म्हणतो काय काय म्हणायचं आहे ते. तुम्ही फक्त ऐकत जा, काही म्हणू नका. तुम्ही माझी मजाच घेऊन राहिले वाटते. म्हणू द्या महाराज. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय तरी म्हणत जा. कोणाची जय म्हणून टाकायचं जय. तुम्ही दुसऱ्याची जय केली का तुमचाही जय जयकारच होते बरं. कोणाची असो जय म्हणूनच टाकायची. कोणाची जय म्हणून. ब्रह्मयोगी शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा त्यानंतर 9 खंडाचा विस्तार ब्रह्मयोगीने सांगितला राजा परीक्षितीला. त्यानंतर 7 द्वीप आणि 7 सागराचा विस्तार सुद्धा सांगितला. ऋषभदेवांचा जन्म सांगितला. त्यानंतर भरतावरून भारत हे नाव पडलं, हे कथा सुद्धा त्या ठिकाणी सांगितली जळ भरताची. आणि ब्रह्मयोगी शुकाचार्य राजा परीक्षितीला अजामिळाचं व्याख्यान सुद्धा सांगतात. हे एवढं सगळं सांगितल्यानंतर राजा परीक्षितीला आणखी ब्रह्मयोगी म्हणतात, राजा आता तुला मी अजामिळ व्याख्यान सुद्धा सांगितलेलं आहे. आता हे प्रल्हाद चरित्र तुला ऐकायचं आहे राजा. आणि आता हे प्रल्हाद चरित्र जे आहे हे मी तुला सांगणार आहे. पण राजा सूर्यास्त झालेला आहे आणि तुझं सुद्धा आज कथेमध्ये मन लागत नाहीये. राजा आपला वेळही झालेला आहे, म्हणून आज आपण याच ठिकाणी विराम घेऊन आता आपल्याला उद्याच्या कथेमध्ये प्रल्हाद चरित्र घ्यायचं आहे. आणि उद्या आपला भगवान गोपाल कृष्णांचा जन्म सुद्धा करायचा आहे. राजा आता उद्या काही फार कथा आपल्या राहिलेल्या नाही आहे. आता इथपर्यंत आपण आलो, अजामिळ चरित्रापर्यंत जर आपण आलो तर आता राहिलं काय राजा? प्रल्हाद चरित्र राहिलेलं आहे. आणि मग गजेंद्र मोक्ष, त्यानंतर समुद्र मंथनाची कथा येते, वामन अवतार आहे, मत्स्य अवतार, रामकथा आणि कृष्ण कथा. आता एवढ्या कथा ज्या आहे राजा आपण उद्याला ऐकूया, कारण आपला वेळही संपत आलेला आहे. आणि थोडं तुमच्याशी मला बोलायचं आहे 5 मिनिटं, म्हणून आपण कथेला आता या ठिकाणी विराम देऊया. म्हणजे आपण आता दिवसाप्रमाणे आपल्या कथेपर्यंत आलेलो आहोत, दिवसाप्रमाणे पोहोचलो आहे. आता या ठिकाणी असा विषय आहे